राम मंदिराचं बांधकाम आता जवळजवळ अंतिम टप्प्यात आलं असून अगदी काहीच दिवसामध्ये म्हणजेच नवीन वर्षाच्या 22 जानेवारीला त्याचा उद्घाटन समारंभ पार पडणार आहे। या पार्श्वभूमीवर समस्त भारतवासियांमध्ये उत्साहाचं वातावरण असल्याचं पाहायला मिळत आहे। अशातच आतापासूनच काही रामभक्त अयोध्येत यायला सुरुवात झाली आहे, तर काही जण आपल्या गावापासून पायी चालत येत आहेत। असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळत आहे। शबनम शेख नावाची एक मुलगी हातामध्ये भगवा ध्वज घेऊन जय श्रीरामचा जयघोष करत अयोध्येच्या दिशेने निघाली आहे। विशेष म्हणजे ती पायी चालत जात आहे। हिजाब घातलेली ही तरुणी 1400 किलोमीटरचं अंतर पार करून भगवान श्रीरामाचं दर्शन घेणार आहे। पण एवढा मोठा टप्पा पार करत पायी निघालेली ही शबनम शेख नावाची तरुणी नेमकी कोण आहे, याच संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर शबनम शेख ही मुंबईला राहत असून ती आणि तिचे सहकारी 21 डिसेंबरपासून मुंबईहून अयोध्येला निघाले आहेत। ती आणि तिचे 2 सहकारी रोज 30 किलोमीटर अंतर चालत आहेत। नुसतं चालतच नाहीत तर या तिघांनी आपल्यासोबत ग्रीन इंडिया आणि क्लीन इंडियाचे बॅनर घेत स्वच्छतेचा संदेश देण्याचा प्रयत्नही केला आहे। शबनम म्हणते की मी मुस्लिम मुलगी असूनही माझी भगवान श्रीरामावर आस्था आहे, म्हणून मला मानसिक, शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायचं आहे। भगवान राम सर्वांचे आहेत आणि त्यासाठी हिंदूच असावा असं नाही, तर एक चांगली व्यक्ती होणं खूप गरजेचं आहे, असंही शबनम म्हणते। पुढे बोलताना ती म्हणते की तिचं लहानपण रामायण, महाभारत यांसारख्या पौराणिक सिरियल पाहण्यात गेलं आहे व रामायणातील कथांनी तिच्या मनावर अमिट छाप सोडली आहे। शबनम ही स्वतःला भारतीय सनातनी मुसलमान मानते। बरं, ती रामभक्तच नाही तर कृष्ण भक्तही आहे, म्हणून शबनम नेहमीच देवाचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात सुद्धा नेहमीच जात असते। तसंच ती श्रीरामांच्या आदर्शांना खूप मानते, म्हणून अयोध्या येथे जाऊन प्रभू श्रीरामचंद्र यांच्याबद्दल आणखीन माहिती जाणून घेण्याची भावना तिने व्यक्त केली आहे। शबनम ही सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह असल्याचं पाहायला मिळतं। तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर अयोध्या वारीदरम्यान काढलेले फोटो आणि रील्स पाहायला मिळतात। दरम्यान शबनम शेख या तरुणीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे, तर अनेक जण तिला तिच्या प्रवासात मदत करण्यासाठी पुढे येत आहेत। तर शबनम शेखच्या मुंबई ते अयोध्या या प्रवासाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून जरूर सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन मराठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।